रामकृष्ण हरी. आम्ही नेहमी सांगतो की जगामध्ये कुठे दारूला औषध नाही आहे. ते आमचे मिलिंद सर आहेत. त्यांचा फार मोठा दांडगा अनुभव आहे. जवळजवळ त्यांनी 30 ते 35 लाख रुपये केंद्रामध्ये आतापर्यंत घातले. बरोबर आहे सर. आणि जिथं धागेदोरे असतील, बंधूपणा असेल, तिथं त्यांच्या आईवडिलांनी लाडके ते 25-30 लाख रुपये घातले. आणि त्यांचं असं मत आहे की इथं एक वेगळं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं. काय सांगतो तुम्ही सर? सर, इथं मला खूप वेगळा अनुभव आला. तुमच्या प्रबोधनामुळे आणि आपल्या अध्यात्मामुळे मला म्हणजे जी ऊर्जा, एनर्जी मिळाली ती कुठल्याच केंद्रामध्ये मला बाकीच्या मिळाली नाही. बरं, आता त्यांचं असं म्हणणं आहे आणि दारूला जगामध्ये कुठलंच औषध नाही आहे. त्या अध्यात्माची जोड दिली आणि माऊलीच्या सानिध्यात राहिले तर तुम्ही इथून रिचार्ज होऊन जाता. मी नेहमीसाठी नाही म्हणत तुम्हाला दर आठवड्याला या म्हणून, आणि महिना 2 महिन्यातून इथे येत राहिले तुम्ही. आमचं असं मत आहे की जी माणसं इथून दारू सोडून जातात त्यांनी महिन्यातून 2 महिन्यातून इथे यायला पाहिजे. म्हणजे त्यांना काही नंतर खर्च वगैरे काही नाही आहे. आणि सरांनी एका ठिकाणी 30 ते 40 हजार रुपये त्या ठिकाणी भरले. बाहेर काही इथं खाण्यापिण्याचं कसं वाटलं तुम्हाला? खाण्यापिण्याला सर सगळ्या सेंटरमध्ये जसं आहे तसंच नाही, त्याच्यापेक्षा चांगलं व्यवस्थित आहे. मी सात्विक जेवण नाही. आणि आमचं हे असतं, उगे लोकांचा भ्रम आहे की गोळ्याचं काही वेगळं वाटलं तुम्हाला? नाही, काहीच नाही. मी सर्व भावना विनंती करेल की 50-50 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी फी झालेली आहे. आम्ही पण थोडेफार पैसे या ठिकाणी फी आकारतो. सगळ्यात कमी फी आपल्याच सेंटरची आहे. एवढं कमी फीजमध्ये कुठल्याच सेंटरमध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा मिळत नाही. आणि हे जे देण्याचं कारण आहे, याच्यात आम्ही कारणीभूत नाही आहे. सद्गुरू गजानन महाराज दादा महाराजांची कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की परिसरातले जेवढे डॉक्टर लोक आहेत त्यांची त्या ठिकाणी फार मोठी आमच्यावर मेहरबानी आहे. किराणा दुकानदार असतील, जेवढी परिसरातले दुकानदार लोक आहेत, आम्हाला कोणी उधाऱ्या मागत नाही. आम्ही जेव्हा नेऊन देऊ तेव्हा आम्ही काही लोकांची अशी परीक्षा घेतली की 1-2 वर्षे आम्ही त्यांना पैसे दिले नाही, तरी आम्हाला एक दातारी शब्द आला नाही. या सगळ्या लोकांमुळे हे चालू आहे. माझ्या भावांनो, मी तुम्हाला एक स्पष्ट सांगेल की इथं जेही होतं ते समाजकार्य म्हणूनच या ठिकाणी होतंय. आणि सरांचे आता जवळजवळ 100वी वेळ असेल. पूर्ण किती असेल? 100 वेळेस ते केंद्रामध्ये गेले असेल. म्हणजे महाराष्ट्रातलं असं एकही केंद्र नाही की त्यांनी ते पाहिलं नाही, पण ते इथं स्थिर झाले की त्यांनी सांगितलं इथं जे आहे ते मला कुठंच नाही. हे फक्त वातावरणाचं या ठिकाणी फरक आहे. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे संवाद छंद आहे. असं वातावरण कुठल्याच केंद्रामध्ये नाही. आणि सूर्य दिसत नाही बाहेर, म्हणजे बाहेर कुठं निघू देत नाही. आणि म्हणजे बाकीचे जी केंद्र आहेत तिथं सुद्धा एक लोक व्यसनातून मुक्त व्हावं, हाच त्या प्रत्येकाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. परंतु आमचा एक वेगळा उद्देश आहे. मी सर्व लोकांना भ्रम आहे काही किंवा हा व्यवसाय वगैरे काही नाही आहे. मी सर्वांना सांगेल आता इथं बरेच जण व्यवसाय फीज खूप असते. हां, बाकी केंद्रा एवढी फीज असते व्यवसाय नाही फी वगैरे आता आम्हाला माहिती आहे कसं चाललं ते. मी सर्वांना विनंती करून जाईल की सरांचा एवढा अनुभव आहे की जवळजवळ 100वी वेळ असेल त्यांची की ते आता या केंद्रामध्ये त्या ठिकाणी, म्हणजे आपल्या केंद्राने महाराष्ट्रातले सगळे केंद्र तुमच्या पाया पडून सांगतो, शक्यतो दारू घरी मनाने सोडा. आणि एकदा किंवा 2दा केंद्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. विनाकारण पैसे खर्च करू नका, एवढा संदेशच्या माध्यमातून मी देतो. आणि सर आता याच्यानंतर तुम्ही कुठे भरती होणार आहे? परत कुठंच नाही जायचं माऊली. मला फक्त इथं तुमच्याकडं महिना 2 महिन्यातून यायचं. 2-3 दिवस आता 100% सुटणार आहे? 100% सुटणार. नक्की 100%. चांगले ते मी मला वचन देतो. माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी माऊली माफी मागतो. रामकृष्ण हरी. व्यसनमुक्त जगा, आनंद जगा.